देवा, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मला एकदाचा तो पुरावा मिळू दे आणि लवकरात लवकर मला राजवाड्यांना तो दाखवता येऊ दे. आनंददादा आणि राजवाडे एकमेकांना पुन्हा भेटले पाहिजेत. सत्य राजवाड्यांसमोर आणण्यासाठी बळ दे रे बाबा. किती मनापासून प्रार्थना करतायत या. देवा, स्वानंदी मॅडमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण कर. एवढीच प्रार्थना आहे तुझ्याकडे. त्यांच्या मनासारखं होऊ दे. मला कळलंच नाही तुम्ही आल्याचं. तुम्ही देवाशी काही खूप असं सिरियस बोलत होता तेव्हा मी आलो. म्हणजे उगाच तुम्हाला डिस्टर्ब नको करायला. बराच वेळ चाललं होतं तुमचं. महत्वाची एखादी मीटिंग सुरू असल्यासारखं. म्हटलं आपण आपल्या मैत्रिणीसाठी देवाशी थोडंसं डील करता येतं का बघावं. हो, तुम्ही काय बोललात देवाशी? मी काय बोलणार. मी एवढंच म्हटलं की तुमची इच्छा पूर्ण होऊ दे. म्हणजे तुम्ही जे मागताय ते पूर्ण होऊ दे. खरंच? हो. काय काय झालं काय? म्हणजे चेहरा इतका एकदम तुमचा खुल्ला. असं काय मागितलं काय तुम्ही देवाकडे? काही नाही, थँक्यू. का? माझ्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना केलीत म्हणून. स्वानंदीनी आनंदी असावं म्हणून म्हटलं मी. काय माहिती, आज तुम्ही पण व्हाल आनंदी कदाचित. का आज काय? आज खूप काही म्हणजे आता तर अख्खा दिवस जाणार आहे ना. मग अख्ख्या दिवसात काही होऊ शकतं. काय माहिती, कदाचित खूप चांगलं, खूप महत्वाचं, खूप गरजेचं काहीतरी होऊ शकतं. अच्छा, म्हणजे एक जनरल पॉझिटिव्ह दिवस असणार आहे असं तुम्ही म्हणताय. खूप स्पेशल असणार आहे. खूप थँक्यू. म्हणजे आज मी जे मागितलंय ना ते मला मिळूच दे. मिळणार. आलेच मी. एवढं काय मागितलं असेल यांनी? असो, जे असेल ते असेल. होऊ दे त्यांच्या मनासारखं. अरे अजूनही फोन उचलत नाही यार हा. अरे थांब ना, तू किती घाई करतोस? येईल म्हणालाय ना. अरे पण कधी? मला खूप टेन्शन आलं निकिता यार. शांत बस आता, तो येईल. थांब. हे बघ, स्वानंदी पण आली. अजून आला नाही तो. नाही ना, आणि फोनही उचलत नाही येतो. स्वानंदी म्हणे मला खूप टेन्शन आलंय. सॉरी 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 सर. अरे कुठे होतास तू? आणि फोन का नव्हता उचलत? 3-4 दिवस झाले मी तुला फोन लावता यार. हो सर, त्याचं काय ना, ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती आणि म्हणून तुमचा कॉलही घेता नाही आला. अरे पण एकदा तरी फोन उचलायचास ना. अरे ओरडू नकोस ना त्याच्यावर. अरे ओरडू नको तर काय करू? हा ड्राईव्ह घेऊन गायब झाला हा माणूस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, पण त्याचं काय ना, माझ्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला होता. अरे बाबा, प्रॉब्लेम आमच्याही घरी झालाय. म्हणूनच तुला बोलवलं ना, काम दिलं तुला. अरे थांब, एक हार्ड ड्राईव्हचं काय झालं? हार्ड ड्राईव्ह तर पूर्णपणे करप्ट झाली होती. मला तर एका वेळी असं वाटलं हा डेटा तरी रिकवर होतोय की नाही. काय मग, झालाय की नाही? खूप वेळ लागला, पण शेवटी झाला एकदाचा. काल रात्रभर बसलो आणि रिकवर केलं सर्व. हे घ्या, सगळ्या फाईल्स इंटॅक्ट आहेत सर. थँक्यू 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 सो मच यार. थँक्यू. थँक्यू. मोस्ट वेलकम मॅम. खरंच थँक्यू हा. तुम्ही खूप मोठी मदत केली आहे आम्हाला. मदत झाली खरी, पण सॉरी सर, थोडा उशीर झाला. नाही, नो प्रॉब्लेम. आणि हा, मी तुझे चार्जेस ऑनलाईन पे करतो आणि जास्तीचे पे करतो. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. बरं चला, आता वेळ नको घालवायला. चला चला. चला चला चला. हे बघा, मेहता आणि रणदिवे या दोन्ही ग्रुप बरोबर मीटिंग्स आहेत. एक्झॅक्टली या दोन्ही ग्रुप्स बरोबर आधी ज्या मीटिंग झाल्यात त्याचे सगळे मिनिट्स मला हवेत. दोन्ही ग्रुपचे डील आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कळतंय का? माहित नाही म्हणजे? मग कोणाला माहितीये? पण ते काय फक्त आनंदच्या डोक्यात होतं का? कुठेतरी असेल ना फिजिकली. मग हे मला काय सांगताय तुम्ही? तो माणूस शोधा. शोधा कुठे असते. मला ते सगळं उद्या सकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हवंय. कळतंय का? हा. येस, सगळा डेटा कॉपी झाला. एकदा प्लीज चेक करून घेतो. पण तुम्हाला एवढ्या उत्साहात बघून ना माझाच जीव भांड्यात पडलाय आता. देवासमोर साखर ठेवली. हे घ्या.
बरं वाटतंय आता मला. फायनली पुरावा आपल्या हाती आला. तुमच्या मैत्रीत इतका खरेपणा आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं आज आपल्या बाजूने झालं. आता आपण का थांबलोय? चला ना त्याच्याकडे जाऊया, आपण त्याला सगळं दाखवूया, सगळं क्लिअर होऊन जाईल, म्हणजे सगळं नॉर्मल होईल पुन्हा एकदा. हा? चला चला. थांबा, अजिबात नाही. काय झालं आता का? आता तुम्हाला जे फील होत आहे ना, ते सगळं एक्झॅक्टली त्याच अमाऊंटमध्ये तसंच त्याच इंटेन्सिटीने त्यांना फील व्हायला हवं. म्हणजे त्यांनी तुमची माफी मागावी आणि मानाने त्यांनी तुम्हा दोघांना त्यांच्या आयुष्यात परत आणावं. अरे आनंदी वहिनी, माफी वगैरे कशाला? मित्र आहे तो माझा, खूप चांगला मित्र. आणि मैत्रीत कसली आली फॉर्मॅलिटी? ते म्हणतात ना मैत्रीत नो सॉरी नो थँक्यू, तसं. हो, पण तुमच्या मित्राला असं नाही वाटलं ना? त्यांनी डावललं ना मैत्रीला, आणि मानानेच आणायचं, कारण त्याच घरात अपमानही केला ना त्यांनीच. आणि जेव्हा असं होतं ना, तेव्हा त्या मैत्रीमध्ये आपला मित्र चुकलाय हेही तितक्याच हक्काने आपल्याला सांगता यायला हवं. पाठीशी नाही घालायचं त्यांना. अगं पण आता पुरावा बघितल्यावर होईलच ना या सगळ्याची जाणीव. चल ना स्वानंदी, आता दाखवूयात ना. झालं, चल ना. अजिबात नाही. मुळात तुम्ही दोघं आता त्या घरात येणारच नाही आहात. जोपर्यंत समर राजवाडे मानाने तुम्हाला त्या घरात बोलवत नाहीत, तुमचं स्वागत करत नाहीत, तोपर्यंत नाही. पुरावा दाखवायचा आहे, पण तो मी दाखवेन. मलाही बघायचंय काय रिॲक्ट करतायत. आय नो तुम्हाला आता जरा अनरिझनेबल वाटत असेल माझं वागणं, पण आतापर्यंत विश्वास ठेवलात ना, मग अजून ठेवा की थोडा वेळ. मला माहितीये राजवाड्यांना कसं हँडल करायचंय. अगं तुझ्यावर विश्वास आहेच स्वानंदी. सो आता तुम्ही पेशन्स ठेवा आणि काळजी घ्या. मी तुम्हाला कळवते काय होतंय. चालेल. निघू का? हो. अगं तुझी पर्स. थँक्यू. कळवा लवकर. हो, अर्थात. चला येते. बाय बाय. नीट जा. हो. तू डिरेक्टली का आलीस? फोन नाही का करता आला तुला? अगं मी तुला फोन केला होता, पण तू उचलला नाहीस. आता 12 महिने कानाला फोन चिकटवून ठेवते का मी? चिकटलेला असतो का फोन माझा? तुला 1000 वेळा सांगितलं मेसेज करत जा. आता अप्पीला फोन करायचा. इथे कोणी बघितलं तर काय होईल? एक अर्जंट काम आहे, मला पैसे हवेत, खूप अर्जंट आहेत. ठीक आहे, ट्रान्सफर करते मी. ओके, आता निघ. नक्की ना? सॉरी येते. हा, येते नाही, जाते. ठीक आहे, जाते. अरे तुम्ही काय करताय इथे? ते आजीनं बरं नाहीये ना, मग त्यांची चौकशी करायला आले होते. अच्छा, येते. हा, एक मिनिट. माझं काम आहे थोडं तुमच्याकडे. मला बोलायचंय माझ्याशी. तुमच्याशी. मला जरा घाई आहे ग. अहो जाल की. अगं, या या या. काकू, अर्पिताताई आणि अंशुमन तिघांना बोलवून आणा. काय चाललंय काय तुमचं हे सगळं? अहो हो, सांगते सगळं. आधी येऊ तर द्या त्यांना. अख्खं घर आता जमा झालंय. आता सांगा काय सांगायचं. नारायण दादा, आमच्या खोलीतून जरा लॅपटॉप घेऊन या बरं.